तर ही गोष्ट रायगडच्या एका छोट्याशा गावातली आहे। तिथे आदित्य नावाचा मुलगा एक राहत असतो आणि लहान मुलांना कसं घरचे सारखं बोलत असतात की ह्या जागेवर नको जाऊ, त्या जागेवर नको जाऊ, आणि मोस्टली गावच्या ठिकाणी तर लोक भूतप्रेतवरती तर विश्वास खूप करणारे असतात आणि त्या लोकांना माहिती असतं कुठल्या जागेवर काय प्रॉब्लेम आहे आणि त्यामुळे ते लोक त्यांच्या लहान मुलाला कुठे पण सोडत नाही। तसंच होतं आदित्यसोबत। आदित्य हा एक 12 वर्षाचा मुलगा असतो आणि तो बघत असतो नेहमी त्याच्या बाजूला एक घर असतं जे खंडर टाईप असतं आणि ते घर घनदाट झाडांमध्ये लपलेलं असतं। एक जुनं आणि मोडकळीस आलेलं एक घर असतं। गावची लोक त्याला भूताचं घर असं बोलत असतात। त्या घराच्या खिडक्या तुटलेल्या असतात आणि भिंतीच्या बाहेर भेगा वगैरे पडलेल्या असतात आणि बघूनच कोण पण बोलेल की खूप वर्षांपासून हे घर बंद आहे। आणि त्या घराच्या जवळून जाताना त्या घराची जी वाईब आहे ती वाईबच इतकी नेगेटिव्ह आहे, जसं त्या घराच्या समोरून जो पण जातो त्याला असं वाटतं नेहमी की पूर्ण म्हणजे गरमीमध्ये पण माणूस जेव्हा त्या घराच्या समोरून पास होतो त्याला असं वाटतं की एकदम थंड हवा सुटले, नाहीतर मग अचानकमध्ये टेम्परेचर त्या जागेचं चेंज होऊन जायचं। तर त्यामुळे त्या लोकांना तिथे माहिती होतं की त्या घरामध्ये अशी काहीतरी नेगेटिव्हिटी आहे ज्याच्या समोरून आपण जात असताना नाहीतर जर तिथे आपण थांबलो तर काही ना काही नक्की प्रॉब्लेम होणार आणि त्यामुळे त्या घराला भूताचं घर असं बोलत असतं। आणि मेन म्हणजे रात्रीच्या वेळी जर चुकून कोणत्या घराच्या समोरून वगैरे जात असेल, काही कामाने कोण माणूस बाहेर गेलेला असेल आणि जास्त वेळ पण नाही 10-11च्या टायमिंगला पण जर कोण त्या घराच्या समोरून पास होत असेल ना तर त्यांना एक वेगळा आवाज आतमधून विचित्र असे आवाज यायचे। आणि जर चुकून कोण रात्रीच्या वेळी त्या घराच्या समोरून जात असेल आणि जास्त रात्र पण नाही 10-11च्या टायमाला पण जर कोण त्या घराच्या समोरून जात असेल, आणि जसं मी म्हटलं की गावाला तर लवकर सगळेजण झोपतात तर त्यामुळे लवकर अंधार होतो गावाला, आणि जर त्या टायमिंगला 10-11च्या पण टायमाला जर कोण समोरून जात असेल त्या घराच्या त्यांना असं फील व्हायचं की आतमधून विचित्र असे आवाज यायचे आतमधून। आणि मेन म्हणजे आतमधून आवाज जे यायचे ते आपल्या घरातलं म्हणजे कोण पण माणूस तिथून जात असतं त्यांच्या घरातल्यांचा, जसं त्यांच्या आई वडिलांचा नाहीतर मग त्यांच्या मित्राचा, असं वाटायचं की त्यांचंच कोणतरी आतमधून त्यांना हाक मारतं। आणि त्यामुळे त्या घराचं नाव घेतल्यावरती सर्वजण घाबरायचे, कारण सर्वांना माहिती होतं की त्या घरामध्ये काय आहे। तर आता आदित्य हा लहानपणापासून म्हणजे तो जेव्हापासून आपण बोलतो एका मुलाला सर्व गोष्टी समजायला लागतात त्यावेळीपासून त्याला एकच गोष्ट कानावरती त्याच्या पडत असते की त्या घराकडे जायचं नाही। त्या घराच्या एरिया जो म्हणजे एक कंपाऊंड टाईप असतं त्या घराच्या इथे, त्या घराच्या जवळ पण नाही जायचं। तर आता एक मुलं असतात जसं त्यांना एक चूल असते की नाही जाऊन बघूया आपण काय सीन आहे। एक मुलं असतात ज्यांना त्यांचे आई वडील पण जर बोलले की बाबा ही गोष्ट नको करू तरी पण ते लोक तीच गोष्ट करणार आणि ते लोक चेक करणार ती गोष्ट केल्यानंतर काय रिॲक्शन येतं त्याच्या आई वडिलांचं। तर हा मुलगा पण तसाच असतो आदित्य। ह्याला ऑलरेडी माहिती असतं की तिथे नाही जायचं, गावचे लोक त्याचे आई वडील सर्वजण बोलत असतात की त्या घराकडे नाही जायचं, पण ह्याला सारखं तेच विचार येत असतात डोक्यामध्ये की काय असेल त्या घरामध्ये, सर्व गाव का घाबरतंय। तर एक दिवशी त्याचे आई वडील बाजारात सामान घ्यायसाठी गेलेले असतात आणि त्या दिवशी त्यांच्या गावचा बाजार असतो। जसं की आपल्याला माहिती आहे गावाला हर एक दिवशी वेगवेगळ्या गावांचे वेगवेगळे, जसं सोमवारी ह्या गावचा बाजार आहे तर मंगळवारी त्या गावचा बाजार, म्हणजे असे वेगवेगळे गाव, तसं त्या दिवशी त्यांच्या गावचा बाजार असतो। तर त्याचे आई वडील बाजारात गेलेले असतात काही गोष्ट घेण्यासाठी। तर त्यावेळी आदित्य हिम्मत करतो आणि त्या घरामध्ये जातो। पण आता आतमध्ये जात असताना जसं आपण माणसाच्या मनामध्ये एक पॉझिटिव्ह आणि एक नेगेटिव्ह विचार सारखे चालू असतात, तर त्याच्या मनामध्ये एक असा पण विचार असतो की नाही मला आतमध्ये जाऊन चेक करायचंय काय आहे, काय भेटेल आतमध्ये गेल्यानंतर। पण त्याचा हा पण विचार येत असतो डोक्यात की त्याच्या घरचे, त्याचे आई वडील जे सारखं बोलत असतात की आदित्य त्या घराच्या आसपास पण जाऊ नकोस, ते घर शापित आहे, काहीतरी भयंकर आहे तिथे, त्या घराच्या परिसरामध्ये पण जाऊ नको। ह्या दोन्ही पण गोष्टी त्याच्या मनात चालू असतात। पण आपण बोलतो ना जसं नेगेटिव्हिटी जर आपल्या डोक्यामध्ये बसली तर मग किती पण तुम्ही पॉझिटिव्ह विचार करा तुमचं डोकं हे नेगेटिव्हच काम करणार। आणि तसंच होतं, ह्याच्या मनामध्ये आई वडिलांच्या गोष्टी येत असतात पण त्याला ती नेगेटिव्हिटी खेचत असते। तो जसा त्या घराच्या दाराजवळ जातो त्याला अशी थंड हवा येते, त्याला वाटतं की अचानकमध्ये तो कुठल्या वेगळ्याच दुनियेमध्ये आलाय, वेगळ्याच जगामध्ये आलाय, त्याच्या आजूबाजूला त्याला काय होतंय ते समजत नाहीये। एक थंड हवा आहे आणि त्याचं डोकं शांत झालंय, त्याला इतकंच माहिती आहे की मला घराच्या आतमध्ये जायचंय। तो आतमध्ये दरवाजा ओपन करतो आणि दरवाजाचा आवाज वगैरे असा असतो की जसं खूप वर्षांनंतर ते दरवाजा ओपन झालाय। आतमध्ये जातो, बघतो तर सर्व जाळी वगैरे पकडलेली असते, घरामध्ये सर्व कचरा असतो आणि जे पण त्या घरामध्ये फर्निचर वगैरे पडलेले असतात। आणि जसं तो आतमध्ये एंट्री करतो त्याच्या समोर एक चेअर असते, ती ऑटोमॅटिक हलत असते। आता
ते बघून तो घाबरतो पहिली गोष्ट, पण तरी हिम्मत करतो. कारण मी जसं बोललो की त्याच्या डोक्यामध्ये नेगेटिव्हिटी इतकी जास्त प्रमाणात झाली आहे की तो जातो आतमध्ये गेल्यानंतर दरवाजा ऑटोमॅटिक बंद होतो. आणि ह्या सर्व गोष्टी फिल्ममध्ये तर आपण बघितल्यात, पण ह्या गोष्टी रिअल लाईफमध्ये होतात. आणि हे फिल्म्स वगैरे जे बनतात हे ऑब्व्हियसली खूप सारे रिसर्च केल्यानंतर हे लोक फिल्म्स बनवतात आणि त्यामुळे इतके सक्सेसफुल हॉरर फिल्म्स वगैरे होतात. कारण की ही सर्व रियालिटी असते जी ते लोक पिक्चरमध्ये दाखवतात. आणि तसंच काही होतं, हा दरवाजा जसं आतमध्ये जातो दरवाजा बंद होतो. आता बंद झाल्यानंतर हा मागे वळून बघतो, पण हा तरी पण पुढे जातो आणि त्याला समोर गेल्यानंतर एक फोटो फ्रेम दिसते जी मोठी त्या घरामध्ये लावलेली असते. त्या फोटोमध्ये एक मुलगी असते आणि त्याला एक आवाज येतो, तू इथे का आलास. हा आवाज आल्यानंतर तो एकदम घाबरून जातो आणि त्यावेळी तो जे घाबरतो त्यानंतर तो असं बिहेव करतो जसं की मी आतमध्ये येणारच नव्हतो, मला नाही माहिती मी आतमध्ये कसा आलो. म्हणजे त्याच्या डोक्यामध्ये ती नेगेटिव्हिटीने इतकं हार्म केलेलं की तो आतमध्ये कधी आला हे त्याला पण नव्हतं माहिती. आता आतमध्ये आल्यानंतर तो घाबरलाय, आता त्याला कळलंय की तो आतमध्ये आलाय. तर आता बाहेर जाताना तो जसा मागे फिरल्यानंतर तो बघतो तर ती मुलगी जी फोटोमध्ये असते तीच मुलगी समोर आलेली असते. आणि समोर आल्यानंतर ती बोलते की तू इथे का आला. तो तिथून पळायला ट्राय करतो, दरवाजा वगैरे ओपन करायला ट्राय करतो, पण दरवाजा ओपन होत नाहीये. पण शेवटी तो एक खिडकी तोडतो आणि खिडकीतून बाहेर उडी मारून तो पळतो. मग हा तेवढी हिंमत करून तो खिडकी तोडून बाहेर येतो आणि आल्यानंतर तो घरी एकदम शांत बसतो. आता तो आल्यानंतर अर्ध्या एक तासानंतर त्याचे आई वडील येतात जे बाजारात गेलेले असतात. आल्यानंतर ते लोक बघतायत की हा शांत बसलाय, ह्याचं काहीच रिॲक्शन नाहीये, मान खाली घालून हा साईडला एका कोपऱ्यात बसलाय. ह्याचे आई वडील त्याला विचारतात की काय झालं, असं का बसलायस. आणि नंतर ह्याची आई त्याच्या जवळ जाते आणि जेव्हा त्याला हात लावते त्याची बॉडी इतकी गरम झालेली असते. त्याची आई पण शॉक होते आणि त्याच्या वडिलांना पण ही गोष्ट सांगते. त्यानंतर ते दोघं पण त्याला घेऊन डॉक्टरकडे जातात आणि डॉक्टरकडे गेल्यानंतर तो इतका विचित्र वागायला लागतो की त्याला बघितल्यानंतर कोण पण बोलेल की त्याच्या अंगामध्ये 1 नाही 2 नाही 10 आत्मे. आणि तो इतका वेगवेगळे आवाज काढून बोलायला लागलाय. तो एकदा बोलतो की मला हे गाव सोडून जायचंय, तो एकदा बोलतो की मला वाचवा. म्हणजे वेगवेगळे आवाज तो काढायला लागले. आणि ते बघून डॉक्टर पण बोलतो, कारण मी जसं बोललो की गावाला ह्या सर्व गोष्टींवरती भूतप्रेतवरती सर्वजण विश्वास ठेवतात, तर डॉक्टर पण तिथे जो असतो त्याला पण माहिती आहे की आसपासचे लोक तिथे जे पण केसेस येतात ते मॅक्सिमम तर त्यांच्यावरती जादूटोना वगैरे केलेला असतो, नाहीतर कोण ना कोण अशाच गोष्टीचे शिकार झालेले असतात जे त्याच्याकडे येतात. तो त्याचं कर्तव्य करतो, मेडिसिन्स वगैरे देतो, पण तो हे पण बोलतो की तुम्ही ह्या बाबाला दाखवा, नाहीतर ह्या अशा गोष्टी करून घ्या म्हणजे तो बरा होईल. तर आदित्यची केस अशी असते की त्याला बघितल्यानंतरच कोण पण बोलेल की ह्याला कोणीतरी पोजेस्ट केलं. तर त्या गावामध्ये एक बाई असते जिचं नाव असतं द्वारका काकू म्हणून. ती गावामध्ये फेमस असते आणि ती खूप वर्षांपासून राहत असते आणि खूप एक्सपिरियन्स असतो, ती ह्याच सर्व गोष्टी करत असते. आणि आदित्यचे आई वडील आदित्यला घेऊन द्वारका काकूकडे जातात आणि तिला जे पण गोष्ट झाली ते सर्व बोलतात. जसा तो मुलगा समोर बसतो द्वारका काकूला सर्व कळतं की काय झालंय त्याच्यासोबत आणि तो कुठे गेलाय. तो जसा बसतो समोर, सर्वात पहिला प्रश्न द्वारका काकू आदित्यच्या आई वडिलांना विचारते की हा त्या घरात का गेला. आदित्यचे आई वडील पण बोलतात की तो कुठल्याच घरात नाही गेलाय, आम्ही जाताना तो घरी होता, आल्यानंतर बघितलं तरी पण तो घरीच होता, त्यावेळी तो बरा नव्हता. पण द्वारका काकू हिला सर्व गोष्ट माहिती पडलेली असते. द्वारका काकू बोलते की तुम्ही लोक नसताना हा मुलगा त्या घरात गेलाय, त्या शापित घरात, ज्यामुळे तो असा करतो. आणि तो 1 नाही 2 नाही 10 आत्मे त्या घरातून घेऊन आलाय. आता सर्व आत्म्यांनी त्याला धरले. आता हे ऐकल्यानंतर आदित्यचे आई वडील खूप घाबरून जातात. ते लोक खूप रिक्वेस्ट करतात द्वारका काकूंना की त्याला काही पण करून बरं करा. आता द्वारका काकू ह्या सर्व गोष्टींमध्ये एक्सपर्ट असते आणि तिला माहिती आहे की कसं त्या गोष्टीपासून आदित्यला वाचवायचं. ती खूप काय ट्राय करते आणि आदित्यला त्या आत्म्यांपासून मुक्त करते, कारण की तिला ह्या सर्व गोष्टींचं नॉलेज असते आणि तिला माहिती आहे की ती जी आत्मा आहे तिला काय गोष्टी हव्यात आणि का ती लोकांच्या मागे लागते. तर आदित्य बरा झाल्यानंतर तो त्याच्या आई वडिलांसोबत घरी येतो आणि त्यानंतर तो स्वतः त्याच्या आई वडिलांना बोलतो की मी आजपासून त्या घरात जाणार नाही, माझी खूप मोठी चुकी झाली, तुम्ही बाजारात गेल्यानंतर मी असं केलं आणि तिथे गेल्यानंतर मला ती एक मुलगी दिसली, त्यानंतर माझ्यासोबत काय झालं हे मलाच नाही माहिती. मी जेव्हा मला होश आली त्यावेळी मी द्वारका काकूंच्या इथे बसलो होतो. म्हणजे ज्यावेळी तो बाहेर पडला त्या घरातनं, परत तो जेव्हा घरी येऊन बसतो
तिथून डॉक्टरकडे जातो, तिथून द्वारका काकूकडे येतो, ह्या सर्व गोष्टी त्याला माहिती नसतात, कारण की तेव्हा त्या नेगेटिव्हिटीनी त्याला पोजेस्ट केलेल्या असतात. तर अशा छोट्या छोट्या गोष्टी असतात जे आपल्या आई वडील, आपले गाववाले, आपल्या आजूबाजूला राहणारे लोक आपल्याला बोलतात की ही गोष्ट नको करू, ती गोष्ट नको करू, इथे नको जाऊ, तिथे नको जाऊ. तर ह्या सर्व गोष्टी आपण इग्नोर करतो आणि पण तरी पण ती गोष्ट करायला जातो. आणि त्यानंतर असंच काही होतं जे आदित्यसोबत झालं.